नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत तांदुवाडी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी. चला तर पाहूया हा तांदुवाडी किल्ला. ड्रायव्हर हाय असं मानतात. आम्हाला घेऊन आलेला गाडीवर असा बेकार विचार. तुम्हाला माहिती आहे का, हा जो रस्ता आहे ना, तर बाहेर बोर्ड लावलेला तांदुवाडी किल्ला आणि धबधब्याकडे जाणारा मार्ग. तर त्याप्रमाणे आम्ही निघाले. आम्ही तिघजण ना लेट झालेले, तर आम्ही कॉलवर कॉन्टॅक्ट करून कोणत्या वेळेने जायचं ते डिस्कस करत होते. बाकीचे कधीच लवकर गेलेले. गाईड आहे आणि इथे आम्ही मागे थांबलोय आणि आम्ही रस्ता विसरलो. कोणत्या रस्त्यातून आलोय माहितीच नाही. चाललो त्याला फॉलो करत करत, कुठे निघतोय काय माहिती. आणि अशा प्रकारे आमच्या प्रज्वलने रस्ता शोधलेला आहे. पण आमचा तन्मय बोलत होता की तुम्हाला रस्ता मिळणारच नाही. 2-2 मिनिटाला पालटतो. खरगोश बोलते, काय बोलतात ते, सरड्यासारखा रंग बदलतो 2-2 मिनिटांनी. आम्हाला रस्ता जो भेटलेला तो पण चुकीचा निघाला आहे. अशा प्रकारे आता आम्ही रिटर्न जात आहोत. अक्कल कमी आहे, अक्कल कमी आहे. आणि आमचा गाईड पण रस्ता विसरलाय आणि फोनवर आता कॉन्टॅक्ट काढून बघते कुठे रस्ता मिळतो. तुम्ही जर येत असेल कधी तर कोणातरी गाईडला घेऊन या, ज्याला प्रॉपर रस्ता माहिती असेल. असं आमच्यासारखं ऑन दी स्पॉट जायचं आहे म्हणून येऊ नका अजिबात, लक्षात ठेवा. आणि आम्ही परत येऊन पोहोचलो आहोत त्या धबधब्याजवळ जिथून आम्ही स्टार्ट केलेलं. आता आम्ही इथून परत असं इथे खाली उतरणार आहोत. चल, काय वाटते तुला, आपल्याला आजच्या दिवसात रस्ता भेटेल का? आय थिंक सो. आमच्या नशिबात आहे का तांदुवाडी किल्ला? रस्ता तर काय भेटत नाही, पण आधी पेटपूजा करून घेऊ. आणि हा आमचा गाईड विचारतोय रस्ता कुठे आहे, रस्ता कुठे आहे. समोर तो दिसतोय आम्हाला किल्ला, पण बघू काय होते, व्हॉट हॅपन. आणि फायनली आम्हाला आता जायचा रस्ता मिळाला आहे. लेट्स सी काय होते पुढे. आम्ही पोचतोय की नाही पोचतोय, कारण आता आम्ही जाणार तर आहोतच. पुढे तो प्रज्वल बोलतोय, काय झालं प्रज्वल, आहे का बरोबर. आणि हा आमचा गडी थकलेला आहे. अशा प्रकारे पहिल्यांदा ट्रेकिंगला आला आहे आणि पूर्ण हालत खराब झालेली आहे. पहिला गडी पहिला हादरा ह्याचाच होणार होता, पण थोड्या करता हुकला. आणि आता तिसरूंदा काही चौथूंदा मला वाटते जेवढ्या वेळा आम्ही जाऊ ना तेवढ्या वेळा आमचा रस्ताच काय खाली सुकतच आहे. खाली चाललो असा कोणी नरपारी लावली काय माहिती. आम्हाला रस्ता काय भेटत नाही. आम्हाला रस्ता भेटला पण काय होतो, रस्ता भेटतो आणि तिथून कुठे व्हॅनिश होतो समजत नाही अजिबात. काय वाटते आम्ही पोहोचू का आजच्या दिवसात की घरी जायचं इथूनच रिटर्न? पुढे जो दिसतोय का, थांबा दाखवते. ते जशी नदी जशी दिसते ना, तिथे आमचं गाव आहे, तर तिथेच जातो आम्ही. आता काय करणार. आमचा ढिला माणूस एकदम साप थकलेला. आणि फायनली आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलेलो आहोत. गाईज, तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला इथे पोचायला जवळजवळ 4 ते 5 वेळा रस्ता चुकून आम्ही इथे पोचले. ते पण एका काकाला आम्ही विचारलं तिथे जे होते, जे तिकडचेच प्रॉपर, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला रस्ता काढत काढत जावं लागेल, कारण वर ना माती कोसळली होती. जो मेन रूट होता ना जायचा, तिथेच प्रॉपर रस्ता खचलेला होता. तर आम्ही तिसरा रस्ता शोधला. त्याच्यामुळे आमच्यासोबत जे झालं आहे ते तुमच्यासोबत होऊ नये. जर प्रॉपर माहिती असेल, प्रॉपर गाईड असेल तरच तुम्ही या. ते उतरायला लागलेत ना? हो. मग आपण काय करायला पाहिजे होतं? गेले पाहिजे होते वरती. आता तर हा बोललेलाच गेले पाहिजे होते. आणि वर चढायला तर हाच कंटाळलेला, मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे. तुम्ही जा पुढे, मी इथेच राहतो. आणि आता मोबाईल घेऊन बसला इथे. इथून फक्त आपल्याला एवढं वर जायचं होतं, पण ह्याने आम्हाला इकडेच बसून ठेवलंय अर्ध्या रस्त्यात. आणि बाकीचे लोक आमची वर आहेत, तर ती आता येतात तिथून. काय करणार. तांदुवाडी फोर्ट फक्त अर्ध्यापर्यंत आम्ही ट्रेक केला या माणसामुळे. जे कोणी फर्स्ट टाइम ट्रेकर असतील ना, त्यांनी क्रॉक्स घालून कृपया ट्रेकिंगला येऊ नये. कारण आमचा हा महाशय हा आपली क्रॉक्स घालून ट्रेकिंगला आलेला होता आणि त्याची जी क्रॉक्स होती ती तुटलेली आहे. तो बोलतो 3500ची आहे. पण तुम्हाला काय वाटते कमेंट करून मला नक्की सांगा, त्याची क्रॉक्स कितीची असेल. टोपी पण वाऱ्याची उडून जात आहे, एवढी डेंजर हवा आहे.
भरपूर, पण मस्त वाटते एकदम छान छान. आणि हा आहे मिनरल वॉटर, एकदम नॅचरल वाला, थंड थंड पाणी. कसं आहे पाणी? आणि अशा प्रकारे आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच आता खाली उतरलो आहे. अर्धा पाऊण तास आम्ही वर मस्तपैकी टाईमपास केला आणि आता आम्ही खाली उतरतो आहे. आम्ही खाली उतरण्यासाठी पण एक तिसराच रस्ता शोधलेला आहे, कारण जिथून आम्ही आलेले तो रस्ता न घेता आम्ही दुसऱ्याच रस्त्यातून चाललो आहे आणि क्रॉक्स घालून ते पण उतरत आहोत. हा जो रस्ता जो आहे ना, हा इथून पाण्याचं हे वाहतो धबधबा. गाईज आम्ही इथून उतरलेलो आहोत आणि ह्याच रूटने आम्ही आता खाली उतरणार आहोत. अगं बबो, किती तर मोठं धबधबा, बाप रे बाप. मला दिसत आहे का इथे? हे काय आहे? साप आहे. जर तुम्ही अशा ठिकाणी कधी येत असतील तर आजूबाजूला लक्ष पण देत जा चालताना वगैरे. आणि इथे आमच्या प्रज्वलने सुरुवात केलेली आहे मस्त धबधब्याखाली आंघोळ करायला थंड थंड पाण्यात, कारण खूप जास्त गरम होतं. पावसाळा असूनही खूप जास्त गरम होते. गाईस, तुम्हाला तिथे बेलकटं दिसतात का? कशी वर लटकून राहिल्यात. हा एक आहे आणि हा एक आहे. बेलकटच बोलली मी. आणि गाईस, तुम्हाला दिसतोय ते हा साप? हा बघा. तिथे तुम्ही जंगला बिंगलात जातील ना तर असा एक्सपिरियन्स तुम्हाला दिसेल. मला माहिती आहे गाईस, आम्ही ह्या पत्थरच्या इथून असं खाली खाली उतरलोय आणि आता इथे जाऊन पोचलो. अजून आम्हाला खाली उतरायला वेळ लागणार आहे. आणि तिथून आम्ही पुढे येऊन ना आम्हाला जो वर जायचा रस्ता जो होता ना तो मिळालेला आहे. पण काय आता तर आम्ही जाणार नाही, कारण आम्ही घरी जायला निघाल्यात आणि जाऊया आता आपण. बघू शकतात फायनली आम्ही उतरलेले आहेत आणि आमच्या अंगावर कुत्रा पण भुकायला लागलेला आहे. एवढे आम्ही आजच्या दिवसातले पनवती माणसं आहेत. बघू शकतात. ही बघा, आणि आमची गाडी आहे दुसरीकडे आणि आम्ही उतरले दुसरीकडे. आमची गाडी आहे दुसऱ्या टोकावर आणि आम्ही उतरलो दुसऱ्या टोकावर. बाबू दाखव पिशवीमध्ये काय आहे. फायनली एवढं शोधत शोधत आल्यानंतर मीटअप झालेलं आहे 2 भावांसोबत. अजून बाकीचे येत आहेत, ऑन द वे आहेत. फायनली सर्व भाऊ भावंडे, आय मीन कझन्स भेटलेले आहेत. त्या लोकांचा बाबा तांदवडी ट्रेक पूर्ण झालेला आहे, पण आम्ही 3 वेडे. जाऊ दे, आपल्या नशिबात नव्हतं म्हणून तो अर्ध्यापर्यंतच तांदवडी किल्ला आम्ही ट्रेक केलेला आहे. तर नेक्स्ट टाईम आता आम्हाला एकदम लक्षात राहील की कोणत्या रस्त्याने जायचं आहे, कसं जायचं आहे, आणि प्रॉपर गाईड असेल तरच जायचं आहे, नाहीतर जायचं रिस्क अजिबात घेणार नाही. आणि पुन्हा आपण असं भेटूया नवीन अशा आपल्या व्लॉगमध्ये. ज्यांनी मला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि या सर्व जेवायला मामाकडे मस्त आज जेवणाचा बेत आहे, कारण असं अधूनमधून आम्ही भेटतच असतो. बाय बाय.